नमस्कार. जगन्नाथपुरीला आलो. दर्शन प्रभूचं लय मस्त झालं. 4 धाममध्ये एक धाम आहे. मोठे धाम जसे जगन्नाथपुरी आहे, भोका द्वारका आहे, आपलं बद्रीनाथ, रामेश्वर हे मोठे 4 धाम. छोटे 4 धाम केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री छोटे 4 धाम. जसे 4 धाम ठीक झाले. जगन्नाथपुरीचं दर्शन लय मस्त झाली. यात्रा मस्त झाली. रथ यात्रा चालू आहे. आता प्रभू आपल्या मावशीच्या घराच्या मंदिरमध्ये आहे. लय मस्त मंदिरमध्ये बी दर्शन झालं. मस्त वाटलं. प्रभूचं दर्शन वगैरे बी मस्त झालं. घ्या प्रभूचं जगन्नाथपुरीचं दर्शन. साध्या टायमात आला तर मंदिरमध्ये तुम्हाला प्रभूचं दर्शन भेटल. लेकिन रथ यात्रा जेव्हा वर्षात एक बार रथ यात्रा चालू होती तेव्हा देवाची रथ यात्रा हिताना काढतात. सर्व रथ यात्रा आहे तिथं काढतात. रथ यात्रा मेन तिथं आपलं मावशीचं मंदिर आहे. त्या मंदिरमध्ये आता प्रभूला ठेवले येते. अजून 4 दिवस ते प्रभू तिथंच राहणार. परत यात्रा रथ यात्रा परत प्रभूला आणि परत तिथंच बसणार. हे मेन मंदिर घेत आहे. साध्या टायमात आला तुम्ही तर देवाला कमीत कमी आपल्याला एक 25 का 30 फूटच्या दूरनं दर्शन भेटत. लेकिन आता रथ यात्राच्या टायमात अगर आता आला दर्शनला तर असं वाटतं की देव आपल्या समोरच आहे. आपल्या समोर उभारून आपल्याला देव दर्शन करून जातात. बस एवढंच आहे. थोडं आमचं ध्यान यावा. भीड लई राहते. जेव्हा रथ यात्रा चालू होती, रथ यात्रा झाल्या 2-3 दिवसाच्या नंतर येवा प्रभूचं दर्शन असं भेटल तुम्हाला. साक्षात समोरच प्रभू उभारलाय असं वाटल की लई म्हणजे लई मस्त दर्शन वाटल. आज हल्ली आलो तिथं मस्त देव दर्शन झालं. लई बरं वाटलं. बाकी तुम्ही बी येवा. रथ यात्राच्या टायमामध्ये येवा. रथ यात्रा जेव्हा चालू होती 3-4 दिवसाच्या नंतर येवा दर्शन भेटतं. बाकी साध्या टायमात आला तर मंदिरामध्ये तुम्हाला दर्शन भेटतं. जय जगन्नाथ.